सुरेश कलमाडी जी, उपस्थित दोन्ही खासदार तसंच विधिमंडळातील माझे सहकारी सतेज पाटील, रवींद्र दंगेकर, उल्हासदादा पवार, रमेश बागवे, पीए इनामदार, अभेदा इनामदार, राजेंद्र भोसले, मीराताई कलमाडी, भाग्यश्रीताई पाटील, विद्याताई येरवडेकर, मारी फ्रान्स अनस, तसंच ज्यांचा आपण इथं जीवनगौरव पुरस्कारार्थी म्हणून सत्कार केला ते श्री फडणवीस, डॉक्टर पी.डी. पाटील, पुणे फेस्टिवल पुरस्कारार्थी डॉक्टर दीपक शिकारपूर, संजय नहार, देवराम गोरडे, ज्यांनी गोळाफेकमध्ये रौप्य पदक विजेता सचिन खिलारी, भालाफेकमध्ये पॅरा ऑलिम्पिकमध्ये सहभागाची संधी ज्याला मिळाली तो संदीप सरगर, ह्याचं सगळं आयोजन ज्या सहकार्यांनी केलं ते कृष्णकुमारजी गोयल, अभय छाजेडजी, डॉक्टर सतीश देसाईजी, सगळे आमचे पुणे फेस्टिवलचे सन्माननीय पदाधिकारी, तसंच उपस्थित सर्व सिम्बायोसिस संस्थेचे सगळे विद्यार्थी, डॉक्टर डी.वाय. पाटील संस्थेचे सगळे माझे विद्यार्थी, उपस्थित प्रतिष्ठित नागरिक बंधू भगिनी, सर्व कलावंत, सर्व पत्रकार बंधू भगिनी आणि माझ्या तरुण मित्रांनो, आपल्या शहरात मध्ये यंदा 36व्या पुणे फेस्टिवल मोठ्या थाटामध्ये भव्य दिव्य स्वरूपामध्ये आज साजरा आपण होतोय आणि ही निश्चितपणे अतिशय अभिनंदनीय आणि अभिमानास्पद अशा प्रकारची बाब आहे। बघता बघता 35 वर्ष झाली। मी नेहमी सांगत असतो महाराष्ट्रामध्ये फिरत असताना काळ वेळ कुडा करता थांबत नसतो। 35 वर्ष गेली, 36वा पुणे फेस्टिवलचं उद्घाटन आज आपल्या सर्वांच्या साक्षीने झालं आणि हे आयोजन करत असताना पुणे फेस्टिवलचे अध्यक्ष सुरेशभाई कलमाडी यांचं तसंच पुणे फेस्टिवलच्या जे सहकारी आहेत त्यांचं मी सर्वांचंच मनापासून अभिनंदन करतो, त्यांचा आभार मानतो, कारण बघता बघता 14 वर्षांनी सुवर्ण महोत्सवी वर्षाकडे वाटचाल करणाऱ्या ह्या फेस्टिवलला मी व्यक्तिशः माझ्या वतीनं तमाम महाराष्ट्रातल्या जनतेच्या वतीनं देखील शुभेच्छा या निमित्तानं देतो। गणरायाचं आगमन झालंय, 11 दिवस यावेळेस राहणार आहे। पहिला 1.5 दिवसाचा काहीचं विसर्जन पण झालंय आणि तुम्ही जर बघितलं तर मगाशी मध्यताई कुलकर्णी बोलता बोलता बोलल्या की पहिलं एक ठराविक भागामध्ये उत्सव असायचा, परंतु तो इतका वाढत चाललेला आहे। मग ते आपलं पुणे असेल, पिंपरी चिंचवड असेल, आपलं मुंबई असेल, आपल्या महाराष्ट्रामध्ये वेगवेगळ्या भागामध्ये हा उत्सव अतिशय आनंदाने मोठ्या उत्साहाने साजरा होतोय। आपल्या डोळ्यात देखत लालबागचा राजा हा पाठीमागच्या काळामध्ये ज्यावेळेस आम्ही मुंबईला गेलो त्यावेळेस तिथे एवढी गर्दी नसायची, परंतु आता एवढे सेलिब्रिटी, एवढे गणेश भक्त तिथे येत असतात, रात्र 24 तास रांगा असतात। आपल्या इथेही त्या ठिकाणी दगडूशेठ हलवाई असेल किंवा आपले मानाचे गणपती असतील, ह्या सगळ्याच ठिकाणी ती परिस्थिती पाहायला मिळते। सगळे रस्ते फुलून जातात, सगळीकडे एक आनंद आपल्याला सगळ्यांना पाहायला मिळतो आणि अशा एका आगळ्या वेगळ्या कार्यक्रमाच्या निमित्तानं ज्यांनी समाजामध्ये अतिशय उत्तम पद्धतीने काम केलेलं आहे त्यांचाही एक नोंद घेऊन त्यांचाही कौतुक करण्याचं काम, त्यांना जीवन गौरव पुरस्कार देण्याचं काम या पुणे फेस्टिवलच्या निमित्तानं देण्यात आलेलं आहे आणि त्याच्यामध्ये त्याचे मानकरी म्हणजे ज्येष्ठ व्यंगचित्रकार श्री फडणवीस आणि डॉक्टर डी.वाय. पाटील, विद्यापीठाचे कुलपती डॉक्टर पी.डी. पाटील यांचं मी विशेष अभिनंदन करतो, त्यांना विशेष शुभेच्छा देखील देतो। कारण आम्ही देखील राजकारणात आल्यानंतर बघतोय की कशा पद्धतीनं काही जणांनी आपापल्या क्षेत्रामध्ये अतिशय मोठं यश मिळवलं। त्याच्यामध्ये ज्येष्ठ संगणक तज्ञ डॉक्टर दीपक शिकारपूर, सरहद संस्थेचे संस्थापक अध्यक्ष संजय नहार, आमची शिरूर तालुक्यामध्ये मोराची चिंचोली आहे तिथे जय मल्हार कृषी पर्यटन केंद्राचे संचालक देवराम गोरडे यांचं देखील मी अभिनंदन करतो, कारण त्यांना पुढच्या वाटचालीच्या करता शुभेच्छा देखील देतो। आज हे सगळं करत असताना शतकपूर्ती वर्ष साजरा करणाऱ्या पांगुळाळी सार्वजनिक गणपती ट्रस्ट गणेशपेठ या मंडळाचं विशेष अभिनंदन करेल, कारण या मंडळाच्या सर्व
इतकं चांगल्या प्रकारे एक काम करत असतात, उत्साह त्यांच्या भरभरून ओसंडून त्या ठिकाणी वाहत असतो। आणि एकंदरीतच ह्या मला ज्यावेळेस गोयलांनी सांगितलं की दादा ह्यावेळेस तुम्हाला पुणे फेस्टिवलच्या उद्घाटनाच्या करता चीफ गेस्ट म्हणून यायचं, त्याच्यामध्ये या निमित्तानं मी तमाम माझ्या महाराष्ट्रातल्या आणि सर्वांनाच गणेश भक्तांना गणेशोत्सवाच्या शुभेच्छा देत असताना श्री गणपती बाप्पाच्या आगमनाची आपण इतकी आतुरतेने वाट बघत होतो आणि आता त्यांचं घरोघरी सार्वजनिक उत्सव मंडळामध्ये आगमन झालेले दैनंदिनरित्या आपण त्यांची मनापासून आराधना देखील करतो आणि कुटुंबातील नात्यातील मित्रपरिवारातील समाजातील सर्वांकडून मतभेद मनभेद विसरून एकत्र येऊन समाजातील सर्व घटकांना बरोबर घेऊन आनंदात आणि एका भक्तिमय वातावरणामध्ये मंगलमय वातावरणामध्ये गणेशोत्सव साजरा केला जातो। ही निश्चितपणे आपल्या सगळ्यांच्या दृष्टीने अतिशय आनंदाची आणि समाधानाची अशा प्रकारची बाब आहे। गणपती बाप्पा ही बुद्धीची देवता आपल्या घरी तसंच सार्वजनिक उत्सवाच्या ठिकाणी गणेशोत्सव साजरा करत असताना श्री गणपती बाप्पाचा आशीर्वाद घेत असताना गणपती बाप्पाकडनं खूप काही शिकण्यासारखं आहे, ते शिकलं पाहिजे। जीवनात त्याचा अवलंब देखील आपण सगळ्यांनी त्या ठिकाणी केला पाहिजे। गणेशोत्सव ही एक पुण्याची ओळख आहे। ह्या कार्यक्रमाला देखील सुरेशबाईंनी ज्यावेळेस सुरुवात केली त्यावेळेस हा जागतिक पातळीपर्यंत पोहोचवण्याचं काम त्यांनी केलं, हे कधीही पुणेकर विसरू शकणार नाही। आणि एकंदरीतच या गणेशोत्सवाच्या निमित्तानं राष्ट्रीय आंतरराष्ट्रीय ख्यातीचे मान्यवर आणि प्रसिद्ध कलाकार आपली कला आपल्या गणेश भक्तांच्या समोर सादर करत असतात आणि आपल्या स्थानिक कलाकारांना सुद्धा एक कला सादर करण्याची संधी एक चांगला मंच म्हणून तिथं मिळत असते। गणेशोत्सवाच्या निमित्तानं पुणे शहरामध्ये सांस्कृतिक चळवळीला गती मिळते। ही सांस्कृतिक चळवळ अशीच बहरत राहण्यासाठी आपण सर्वांनी एक दिलाने काम केलं पाहिजे। माजी केंद्रीय मंत्री सुरेशभाई कलमाडी यांनी सामाजिक क्रीडा सांस्कृतिक क्षेत्राच्या विकासात महत्त्वाचं योगदान त्यांनी दिलं। पुण्याच्या विकासासाठी देखील त्यांनी विशेष प्रयत्न केले। या कार्यक्रमाच्या निमित्तानं मी त्यांना धन्यवाद देतो, परंतु भारतीय हवाई दलातील वैमानिकापासून ते केंद्रीय मंत्रिपदापर्यंत त्यांचा प्रवास हा अतिशय विलक्षण आहे। पुणे फिल्म फेस्टिवल, पुणे मॅरेथॉन, पुण्याच्या राष्ट्रीय स्पर्धांचं आयोजन, राज्यमंत्री म्हणून रेल्वे अर्थसंकल्प सादर करणारे एकमेव मंत्री असा त्यांचा प्रवास त्या ठिकाणी राहिलेला आहे आणि आज देखील ते त्या कार्यक्रमाला उपस्थित आहेत। त्यांचं भाषण देखील सुरुवातीला आपल्याला सगळ्यांना ऐकवण्यात आलेलं आहे। आजच्या जीवनगौरव पुरस्काराचे पहिले मानकरी व्यंगचित्रकार शिवराम दत्तात्रय उर्फ शीद फडणवीस यांचं नाव घेतलं तरी एका लयबद्ध पद्धतीनं बालभारती पुस्तकातील व्यंगचित्र आपल्या नजरेसमोर येतात। नुसत्या व्यंगचित्राच्या शैलीवरून ते शीदची चित्र आहेत हे कोणी ओळखू शकते, इतका त्यांचा जनमानसावर प्रभाव आपण सगळ्यांनी पाहिलाय। 1.5 महिन्यापूर्वी शीद फडणवीस यांनी आपल्या शतक महोत्सवी वर्षात पदार्पण केलंय। मी त्यांचं आपल्या सर्वांच्या वतीनं अभिनंदन करतो। त्यांना उत्तम आरोग्य आणि दीर्घायुष्य लाभावं अशा प्रकारची परमेश्वरचरणी प्रार्थना देखील करतो। शालेय पुस्तकातल्या शीद फडणवीसांचं हास्यचित्रामुळे मुलांना मनातील गणिताची भीती दूर पळाली, त्यांची गणिताशी मैत्री झाली। आज सुद्धा शीदची हास्यचित्र नवी कोरी आणि टवटवीत असतात, त्यामागे त्यांचं मोठे समर्पण आहे, गाढा अभ्यास आहे। आता देखील येताना 100 पार केलेला माणूस कसा ताड 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 आला आणि कसा ताड ताड गेला, नाहीतर 100च्या आतलेच निम्मे अर्थे तर गळालेलेच आहेत। जाऊ दे, आता ते काही काढत नाही, परंतु DY पाटील आपल्या हास्यचित्र काढण्यात एक तरल आणि कुशाग्र बुद्धी लागते, सामाजिक राजकीय गोष्टीची जाण आणि भान लागतं। शीदंच्या चित्रामध्ये हा सर्वांचा उत्तम मिलाप आपण सगळ्यांनी पाहिलेला आहे। त्यामुळे आजच्या काळात सुद्धा त्यांचं चित्र त्यांच्यासारखीच चिरतरुण आहेत असं मला तरी वाटतं। आजच्या जीवनगौरव पुरस्काराचे दुसरे मानकरी आपल्या सगळ्यांचे सहकारी डॉक्टर PD पाटील, म्हणजे साहित्य संस्कृतीला विकासाशी जोडणारे एक शिक्षण तज्ञ, आपल्या कर्तृत्वानं कुशल नेतृत्वानं
त्यांनी शैक्षणिक, सामाजिक, साहित्यिक, सांस्कृतिक क्षेत्रात वैशिष्ट्यपूर्ण अशा प्रकारचा ठसा उमटवलेला आहे। डॉक्टर डी.वाय. पाटील विद्यापीठाच्या माध्यमातून आजवर लाखो विद्यार्थ्यांना घडवण्याचं काम करणारे पीडी सर हे सुसंस्कृत शिक्षण तज्ञ म्हणून संपूर्ण देशाला सुपरिचित आहेत। उच्च शिक्षित शेतकरी कुटुंबातील आल्यानं त्यांना सामाजिक जाणीवा आणि जबाबदाऱ्यांचं भान देखील आहे। पिंपरीचं साहित्य संमेलन त्यांच्या आयुष्यातील एक टर्निंग पॉइंट होताच, परंतु तो पिंपरी चिंचवड शहराच्या इतिहासातील देखील टर्निंग पॉइंट ठरला। औद्योगिकरणामुळे शहरीकरण झालेल्या पिंपरी चिंचवड शहराला साहित्य संस्कृती टिकणार नाही अशी भीती व्यक्त करण्यात येऊ लागली होती। ही भीती निरर्थक कशी ठरवायची हे पीडी सरांनी आपल्या कृतीतनं दाखवून दिलं। पीडी सरांची कृती भौगोलिक अर्थाने पिंपरी चिंचवड शहरामधील असली तरी दुर्गामी आहेत, त्यामुळे या पुढच्या काळात आपल्या सर्वांना त्या दृष्टीने काम करावं लागणार आहे आणि त्या दृष्टीने आम्ही देखील पाऊल टाकायला सुरुवात केलेली आहे। मी पुन्हा एकदा आपल्या सर्वांच्या वतीने पीडींचं मनापासून कौतुक करतो, मनापासून अभिनंदन करतो। त्यांना हा पुरस्कार मिळाल्याबद्दल त्यांना खूप खूप लाख लाख शुभेच्छा देखील देतो। आजच्या या ठिकाणी 3 व्यक्तींना पुणे फेस्टिवल पुरस्कारांनी गौरवण्यात आलं। या तिन्ही व्यक्तींनी केलेल्या कार्याचा उपयोग सामाजिक बदलासाठी, विकासासाठी निश्चित होत असल्याचं दिसतं। अत्यंत वेगाने बदलत जाणाऱ्या संगणक क्षेत्राला उल्लेखनीय कार्य करणाऱ्या ज्येष्ठ संगणक तज्ञ डॉक्टर दीपकजी यांचं कार्य भविष्यातील दृष्टीने दिशादर्शक आहे। त्याच्यामध्ये दिवसेंदिवस तंत्रज्ञानाचा, संगणकाचा, डिजिटल उपकरणाचा वापर वाढत चाललेला आहे, त्याचा उल्लेख त्यांनी आपल्या भाषणामध्ये केला। या क्षेत्रातील कुप्रवृत्तींना, गैरप्रकारांना तोंड देण्यासाठी आता सायबर संस्काराची गरज आहे, हे त्यांचं म्हणणं काळाची गरज असल्याचं दिसून येतं। संगणक क्षेत्रातील त्यांचं मार्गदर्शन आजच्या समस्यावर उपाय शोधण्यासाठी उपयुक्त आहे। त्यांनी बोलत असताना सांगितलं मगाशी, मी 30 वर्षापूर्वी 40व्या रांगेत होता, 40व्या ना, आणि त्यांना स्टेजवर यायला एवढा वेळ लागला। मी गेले अनेक वर्ष काम करतोय, मला चीफ गेस्ट व्हायला 36 वर्ष लागली। कारण मी पण अनेकदा इथं खूप कार्यक्रम, जसं सतेज म्हणला, मी कॉलेज जीवनामध्ये इथं कार्यक्रम बघितले। तुम्हाला माहित नाही, तो काळ अक्षरशः गणेश फेस्टिवल, पुण्याच्या गणेश फेस्टिवलचे पासेस मिळवण्याच्या करता स्पर्धा चालायची, इतकी रस्सीखेच चालायची, इतके महत्वाचे लोक यायचे, कुणाला कुठं बसू, कुणाला कुठं बसू, परंतु त्याच्यातनं सुरेशभाई मार्ग काढायचे, त्यांची टीम मार्ग काढायची आणि खूप राष्ट्रीय पातळीवरचे किंवा मोठे मोठे सेलिब्रिटी असे सगळे त्या ठिकाणी यायचे। मी थोडंसं हळूच कुणाला तरी विचारलं, काय ह्यावेळी सेलिब्रिटी आले नाही? म्हटले, काय दादा, एकाला आणायचं म्हणलं तर 50 लाख रुपये लागतात, मग कसं काय आणायचं? म्हणजे सेलिब्रिटी आणायला एवढा खर्च येतो हे पहिल्यांदाच मला ऐकायला मिळालं। आणि काही काही सेलिब्रिटी इथं 30-30 वेळा आले, म्हणजे किती पैसे घेऊन गेले असतील तुम्ही विचार करा। त्याचा जास्त आता उल्लेख मी करत नाही, पण खरोखरीच आता तसं बघितलं तर सुरेशभाई थकले, तिथं आमचे डॉक्टर देसाई आहेत, इथं आमचे अभय छाजेडे आहेत, कृष्णकुमार गोयल आहेत। माझी तुम्हाला सगळ्यांना विनंती आहे की पूर्वीचे जे वैभवाचे दिवस होते ना, ते पुणे फेस्टिवलला आपल्याला आणावे लागतील। त्यामध्ये आमचा पर्यटन विभाग इथं आता सतेज पाटील आहे, रवींद्र आहे, आम्ही सगळे इथं आहोत। त्यामध्ये मगाशी बोलत असताना आमच्या त्या शमा पवारांनी सांगितलं, त्या सहसंचालक आहे पर्यटनाच्या, आणि राज्य शासन देखील याच्या पाठीशी उभं राहील। परंतु एक सगळ्यांना एक आकर्षण वाटलं पाहिजे, सगळ्यांना एक हवंसं वाटलं पाहिजे की चला कधी पुणे फेस्टिवलचं उद्घाटन होणार आहे, कधी आपण त्या ठिकाणी जाणार आहे। अशा पद्धतीनं जे पूर्वीचे दिवस होते ते आणण्याच्या करता सगळेच पुणेकर त्याच्यामध्ये मदत करतील, परंतु इतर कॉर्पोरेशनचे आयुक्त आहेत, बाकीचे सगळे सहकारी आहेत, त्याबद्दल कृष्णकुमारजी तुम्हाला तर आज नेपोलियनच म्हणले ना, मी तर चाटच पडलो तुम्ही नेपोलियन म्हटल्यानंतर, म्हणलं अजून कुणाला काय काय म्हणतायत कुणास ठाऊक।
पण ते नेपोलियन पर्यंतच थांबलं, हरकत नाही. पण सांगायचं तात्पर्य, आणि ते लास्ट टर्नला नका करू, त्याच्या आधीच जरा. आज आता चंद्रकांत दादा पाटील काय कारणाने येऊ शकले नाही, मुरली मोहोळ येऊ शकले नाही. हा कार्यक्रम शेवटी सर्वांचा कार्यक्रम आहे. ह्याच्यामध्ये माझं तर स्वतःचं मत आहे की ह्याच्यामध्ये हा कार्यक्रम अशा पद्धतीने होत असताना त्यामध्ये ह्या उत्सव काळात सामाजिक भान ठेवलं पाहिजे. आनंद साजरा करत असताना दुसऱ्याला कुणाला त्रास होऊ नये याची काळजी आपण सर्वांनी घेतली पाहिजे आणि त्याचं खबरदारीनं वागलं पाहिजे. बुद्धीची देवतानी म्हणून गणरायाला ओळखलं जातं, त्यामुळे गणेशोत्सव साजरा करताना स्वतःच्या बुद्धीचा वापर करून गणेशोत्सव साजरा करा. गणेशोत्सव काळात आपण सर्वांनी सामाजिक भान राखण्याची आवश्यकता आहे आणि त्या निमित्तानं समाजातल्या दुर्बल अडचणीत सापडलेल्या जनतेच्या आयुष्यात आनंद पेरण्यासाठी आपण सर्वांनी प्रयत्न करण्याची गरज आहे. दुःख वाटलं तर ते कमी होतं, आनंद वाटला तर तो वाढतो, अशी आपली भारतीय संस्कृती सांगते, शिकवते. त्याप्रमाणे वागलं पाहिजे, तसंच आचरण केलं पाहिजे. गणेशोत्सव काळात अनेक सार्वजनिक गणेशोत्सव मंडळाची गणेश भक्तांनी सामाजिक भान हे पाळलं पाहिजे, याचा आनंद आपण सगळ्यांनी घेतला पाहिजे. गेल्या काही दिवसात आपण बघतोय राज्यातलं देशातलं सामाजिक ऐक्याचं वातावरण खराब झालंय. धार्मिक, जातीय, प्रांतिक, भाषिक तेढ वाढवण्याचं काम काही जणांच्याकडनं जाणीवपूर्वक त्या ठिकाणी सुरू आहे आणि गणेशोत्सवाच्या निमित्तानं दोन समाजात, दोन गटात तेढ निर्माण होऊ नये याची काळजी आपण प्रत्येकाने घेतली पाहिजे. कोणाच्या भावना दुखवल्या जातील अशी कृत्य करता कामा नये. अशी कृत्य करणाऱ्याला रोखलं पाहिजे. समाजात ऐक्य निर्माण व्हावं, समाजाचं प्रबोधन व्हावं. लोकमान्य टिळकांनी सार्वजनिक गणेशोत्सवाची सुरुवात केली. लोकमान्यांनी ज्या हेतूने गणेशोत्सव साजरा करायला सुरुवात केली त्या हेतूला बाधा येऊ नये याची काळजी आपण सर्वांनीच त्या ठिकाणी घेतली पाहिजे. हे पण मी आव्हान आवर्जून या निमित्ताने करीन. पर्यावरणपूरक गणेशोत्सव हा आपण सगळ्यांनी त्या ठिकाणी साजरा केला पाहिजे. त्याच्यामध्ये एकंदरीतच गेल्या काही दिवसात राज्यातल्या काही प्रमुख शहरात हवेच्या प्रदूषणाची पातळी कमालीची वाढलेली आणि त्याच्यात आपली आर्थिक राजधानी आणि राज्याची राजधानी, देशाची आर्थिक राजधानी मुंबईचा पहिला नंबर आहे आणि त्याचा खालोखाल इतर प्रमुख शहराचा सुद्धा नंबर लागतो. आपला पुणे पण पहिल्या 5 मध्ये गणलं जातं. ह्याची कुठेतरी नोंद आपण समाजातल्या सर्व घटकांनी घेतली पाहिजे. हा उत्सव आपण पर्यावरणपूरक पद्धतीने साजरा केला पाहिजे. जल, जमीन, वायू, ध्वनी, निसर्गानं प्रदूषण टाळण्यासाठी काळजी घेतली पाहिजे. पर्यावरणाला हानी पोहोचवणाऱ्या वस्तूंचा वापर टाळला पाहिजे. पाण्यात विरघळणाऱ्या मातीच्या, शाडूच्या गणेशांच्या मूर्त्या वापरल्या पाहिजेत. मगाशी कृष्णकुमारजी मी तिथं समोर बसलो होतो सुरेशभाईंच्या शेजारी आणि ज्यावेळेस कार्यक्रम चालू होता स्पीकर सुरू झाले तेव्हा मला पण तिथं हादरायला लागलं. म्हणजे एकीकडे आम्ही सांगतो की बाबा नीटपणे, आता कुणाला काय बोलायचं मला तर कळलं आणि तुम्ही मला चीफ गेस्ट म्हणून बोलवता आणि मला बोलल्याशिवाय काही राहत नाही. त्याच्यावरच मागं कधी मला बोलवलं नसेल. ही बाबा येऊन काय बोलून सांगता येत नाही. मित्रांनो, गमतीचा भाग जाऊ द्या, परंतु गणपतीच्या मिरवणुका डीजे विरहित, गुलाल विरहित काढल्या पाहिजेत. मला परवा दगडूशेठ हलवाई गणपतीच्या माझ्या सगळ्या सहकाऱ्यांनी सांगितलं, दादा ह्यावेळेस आमचं विसर्जन, दगडूशेठ हलवाई गणेशोत्सवाचं विसर्जन दुपारी 4 वाजता आम्ही करणार म्हणजे करणार. शेवटी आपणच सगळी शिस्त, सगळं पोलिसांच्यावर सोडून चालत नाही. सायबरच्या बद्दल सतेज तुला आठवत असेल, तू राज्यमंत्री असताना तुम्हाला नेहमी म्हणायचं दादा याला फायनान्स द्या, किंवा आपण त्याच्यामध्ये बरंच काम केलं. परंतु काही गोष्टी समाजाच्या भल्याच्या करता करण्याचा प्रयत्न केला जातो, परंतु त्याच्यातनं अपप्रवृत्ती देखील वाढती. त्याला पण कुठेतरी आळा घालण्याचं काम हे सगळ्यांनी मिळून केलं पाहिजे. आणि गणपतीच्या मिरवणुका हे डीजे विरहित, मोठ्या आवाजात डीजे लावणे, गाणी लावणे असे प्रकार बंद केले पाहिजेत. गणपतीच्या मिरवणुकीसाठी पारंपरिक वाद्याचा वापर त्या ठिकाणी वाढवला पाहिजे. आणि याकरता गणपतीचं विसर्जन करताना देखील आपण सगळ्यांनी निसर्गाची काळजी घेतली पाहिजे. आपल्या घरातील गणपतीचं विसर्जन आपल्या कृत्रिम तलावातच केलं पाहिजे. निर्माल्य वाहत्या पाण्यात न करता ते निर्माल्य कलशात टाकलं पाहिजे.
आणि त्याच्या खताची निर्मिती त्या ठिकाणी केली पाहिजे. एकंदरीतच पुणे फेस्टिवलच्या महानगरपालिकेच्या गणेश क्रीडा मंच मोफत देण्याबाबत आदेश द्या. अरे काय आदेश मला द्यायला लावला आयुक्त? हे तर हे केलंच पाहिजे. ह्याच्यात काय, ह्याचं भाडं किती असतं? अहो त्याच्यात काहीतरी काही कोटी रुपये त्याला दिले पाहिजे आणि तुम्ही एवढंच हे भाडं किती आहे? भाडं किती आहे? किती आहे? 25,000. आता कॉर्पोरेशननी आमच्या पुणे फेस्टिवल सारख्या कार्यक्रमाचं भाडं हे नुसतं कमी करणं हे आयुक्त पदावर काम करणाऱ्याला शोभत नाही. त्याच्यात चांगली भरीव अशी मदत त्या ठिकाणी केली पाहिजे. मी सांगतो नंतर किती मदत करायची ते काळजी करू नका. पण ह्या पद्धतीनं आपण सगळ्यांनी सार्वजनिक गणेशोत्सव मंडळाच्या सर्व सदस्यांना पण मला ह्या पुणे फेस्टिवलच्या उद्घाटनाच्या निमित्तानं विनंती करायची की गणेश भक्तांच्या जीवनात यंदाचा गणेशोत्सव देखील सुख समृद्धी आनंद उत्साह चैतन्य घेऊन आला आहे आणि श्री गणरायाच्या कृपेने तुमच्या आमच्या सगळ्यांच्या मनातल्या सर्व इच्छा आकांक्षा पूर्ण होत अशा शुभेच्छा. सतेज सर्वांच्या मनातल्या अशा आकांक्षा पूर्ण हो. तुझ्याही मनातली हो, माझ्याही मनातली हो, मेधाताईच्या मनातली हो आणि रवींद्रच्याही मनातली हो. चालेल ना? तर त्याच्यामध्ये अशा शुभेच्छा देतो. योग्य नियोजन विविध सुरक्षा विषयक उपाययोजनांच्या माध्यमातून यंदाचा गणेशोत्सव उत्तम उत्साहात आनंदात भक्तिमय वातावरणामध्ये पार पाडला जाईल असा विश्वास मी व्यक्त करतो. आणि त्याच्यामध्ये राज्य सरकारचे जे विभाग आहेत किंवा आपली पुणे महानगरपालिका असेल, बाकीच्या आपल्या ज्या काही संस्था आहेत ह्या त्याच्यामध्ये कुठं कमी पडणार नाही अशा प्रकारचं खात्री आणि विश्वास ह्या जिल्ह्याचा पालकमंत्री म्हणून मी आपल्याला सगळ्यांना देतो. पुन्हा एकदा आजच्या पुरस्कार जीवनगौरव पुरस्कारार्थींचं आणि पुणे फेस्टिवल पुरस्कारार्थींचं मी मनापासून अभिनंदन करतो, कौतुक करतो, त्यांच्या पुढच्या वाटचालीला शुभेच्छा देतो. तसंच ज्या ज्या माझ्या कलावंतांनी त्यांची कला इथं सादर केली, खरोखरीच त्यांनी पण अतिशय उत्तम अशा प्रकारे कार्यक्रम ह्या सगळ्यांना इथं माझ्यासहित सगळ्यांना दाखवला, त्याबद्दल सगळ्या कलाकारांचं मी अभिनंदन करतो. त्यांचंही कौतुक करतो. सचिन, संदीप यांचे कुठली काही अडचण असेल, काही असेल तर केव्हाही तुम्ही मला येऊन भेटा. त्याच्यातनं निश्चितपणे एक सकारात्मक भूमिका घेण्याचं काम आपलं महाराष्ट्र सरकार आणि क्रीडा विभाग त्या बाबतीमध्ये घेईल याबद्दलची खात्री देतो. आणि मला आज चीफ गेस्ट म्हणून इथं गोयलजींनी, अभय शाजेजींनी, सतीश देसाईंनी ह्या पुणे फेस्टिवल सर्वांनीच इथं बोलवलं, त्याबद्दल सगळ्यांना मनपूर्वक धन्यवाद देतो, सर्वांचे आभार मानतो आणि माझे 2 शब्द संपवतो. जय हिंद, जय महाराष्ट्र. धन्यवाद अजितदादा.